नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी फूड टेक्नॉलॉजी या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये सिलेबस काय आहे, पुढे कोणती जॉब लागू शकते, त्याचं ऍव्हरेज पॅकेज काय, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, माझं पर्सनल ओपिनियन, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं याचं नाव आहे फूड टेक्नॉलॉजी, तर जे अन्न आहे, जे फूड आहे, त्याला जे आहे प्रिझर्व करणे, त्याला प्रोसेस करणे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करणे किंवा त्याच्यापासून वेगळं प्रोडक्ट तयार करणे, अशा गोष्टींचा जे आहे पूर्ण अभ्यास किंवा सिलेबस, त्याची टेक्नॉलॉजी, नाव आहे टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. हा कोर्स 3 वर्षाचा तुम्हाला पाहायला मिळतो आणि एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12th पास आउट विथ मिनिमम 50% गरजेचे आहे इन सायन्स. म्हणजे सायन्स विषयासह तुम्ही 12वी उत्तीर्ण केली पाहिजे, तेव्हा तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. आता 12वीच लागते का? तसं नाही. जर तुम्ही 10+2 इक्विलंट एज्युकेशन केलेलं असेल, तुम्ही डिप्लोमा केलेला असेल, तरी तुम्ही याच्यासाठी जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे फक्त 12वी पास आउट किंवा 12वी इक्विलंट एज्युकेशन असलेले विद्यार्थी करू शकता. बाकी याच्यामध्ये तुम्हाला जर 50% नसतील, लाईक 45 असतील, पण जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून येत असाल, या प्रवर्गातील विद्यार्थी असाल, तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाऊ शकते. हे कॉलेजमध्ये ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स किंवा जे गव्हर्नमेंट रूल्स आहेत त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये सूट दिली जाते. तर मित्रांनो, याची फक्त पात्रता एवढीच आहे की तुम्ही 12th पास आउट असले पाहिजेत विथ मिनिमम 50% मार्क्स इन सायन्स स्ट्रीम. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावे लागतील. आता जे कॉलेज जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो ते आपण पुढे पाहणार आहोत. आता ह्याच्यामध्ये ऍडमिशन कशा प्रकारे करू शकता, तर डायरेक्ट ऍडमिशनची प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळते. ज्याही कॉलेजमध्ये डायरेक्ट ऍडमिशन अवेलेबल असते, तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून जेव्हा केव्हा याचे नोटिफिकेशन निघतात तेव्हा तुम्ही फी पे करून डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे मेरिट बेस किंवा एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन किंवा कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन. तर बघा, कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन होतात. तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कॅप राऊंड थ्रू कितीतरी विद्यार्थी, लाखो विद्यार्थी ऍडमिशन घेतात. तर ती सुद्धा प्रोसेस तुम्हाला पाहायला भेटते. पण एंट्रन्स एक्झाम आणि मेरिट बेस काय आहे, तर बघा, तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळते. तसेच एंट्रन्स एक्झाम बेस पण असते. तर जेही कॉलेज, जिथेही फॉलोइंग कॉलेज हा कोर्स ऑफर केला जातो, तिथे एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे, रिसर्च करायची आहे, किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्याची माहिती काढू शकता. तिथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी असते ती देणे गरजेचे असते, मस्ट असते. त्या थ्रू तुम्हाला सीट जी असते ती क्लेम करता येते. हायर स्कोर अचीव्ह केला तर काही कॉलेज तुम्हाला स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतात. तर त्या कॉलेज स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतात. तुम्हाला फी सुद्धा कमी पाहायला भेटू शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला जे ऍडमिशनची प्रोसेस आहे ती वेगवेगळी पाहायला भेटते. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा. तुम्हाला तिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जे आहे या रिगार्डिंग ते भेटून जाईल. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहणार आहोत. मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. म्हणजे जिथं कुठं तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, तुम्हाला रेग्युलर कॉलेज करावे लागेल. 80 to 85% प्रेझेंटी तुमची असली पाहिजे, हे कॉलेजचे रूल्स असतात. तर तुम्हाला रेग्युलर कॉलेज करावे लागेल. आता याच्यामध्ये जे आहे कालावधी कशा प्रकारे पाहायला मिळतो, तर आफ्टर टेकिंग ऍडमिशन तुमचे 6 सेमिस्टर जे असतात तुम्हाला पाहायला मिळतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. 6 महिन्याला एक सेमिस्टर तुमचं कॉलेज कंप्लीट करतं. जे युनिव्हर्सिटी असतात त्यानुसार सुद्धा तुमचा सिलेबस जो असतो त्यांच्या नॉर्म्स नुसार शिकवला जातो. आता याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात. सब्जेक्ट आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो, विषय क्लिअर करावे लागतात. म्हणजे विषयांची परीक्षा असते, मेन एक्झाम्स असतात, प्रॅक्टिकल असते, थेअरी, वायवा या गोष्टी होतात. या गोष्टी ज्या असतात होऊन गेल्यानंतर तुम्हाला एक एक विषय क्लिअर करावा लागतो. आफ्टर दॅट तुम्ही एक सेमिस्टर पुढे जाता. प्रत्येक सेमिस्टर तुम्हाला क्लिअर करावं लागते. जर विषय राहिले तर तुमचं सेमिस्टर जे असते ते तुम्हाला बॅक पडते, इयर डाऊन होऊ शकतं जर तुमचे पूर्णच्या पूर्ण विषय जात असतील तर, किंवा नेक्स्ट सेमिस्टरला तुम्ही जाऊ शकत नाही. मग तुमचे जे सिनियर्स असतील त्यांच्यासोबत म्हणजे तुम्ही तुमचे जे क्लासमेट्स असतील ते पुढे जाऊ शकता, तुम्ही मागे राहू शकता. त्यानुसार तुमच्या इंटरेस्ट नुसार हा कोर्स चूज करा. सिलेबस पाहिल्यानंतर हा क्लिअरन्स मिळेल. 3 वर्षानंतर डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. म्हणजे हायर एज्युकेशन अचीव्ह करण्यासाठी किंवा हायर एज्युकेशनला ऍडमिशन घेण्यासाठी
त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी, एक्झाम देण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्या डिग्रीचा वापर करू शकता. आता ह्या जॉब कोणत्या, सिलेबस काय आणि ह्याच्यामध्ये अडीअडचणी काय येऊ शकतात ते आपण पुढे फर्दर पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कॉलेजेस पाहायला मिळतात, जसं सिम्बायोसिस कॉलेज आहे पुण्याचं, किंवा रामनारायण रुईया कॉलेज मुंबई आहे, तसंच MIT कॉलेजेस आहेत, किंवा नागपूरचे जे आहे सायन्स इन्स्टिट्यूट आहे तिथे पण हा कोर्स ऑफर केला जातो. तर तुम्ही कॉलेजेसची लिस्ट स्क्रीनवर पाहिलीच असेल, पॉज करून रीड करू शकता. महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, जसं DU युनिव्हर्सिटी आहे, कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, कोलकाता युनिव्हर्सिटी आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण लक्षात ठेवायचं आहे, तिथे एंट्रन्स एक्झाम असते, ते एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं असतं. ह्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार आहात, लिस्ट बनवणार आहात, त्यानुसार तुम्ही कॉलेज टॉपचे कोणते आणि बॉटम पर्यंत कोणते अशी लिस्ट बनवा. तुम्ही रिव्ह्यूज बघा, इंटरनेटवर रिव्ह्यूज अवेलेबल आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स केला आहे त्यांचे रिव्ह्यूज पहा. त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये कोर्स चांगला शिकवला जातो का, त्यानुसार तुम्ही हे फर्दर डिसिजन कॉलेज चूज करण्याचा घेऊ शकता. बाकी अधिक माहितीसाठी, यांची फी स्ट्रक्चर वगैरे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा. तिथे तुम्हाला अधिक माहिती किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळून जाईल. मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की तुम्हाला 3 वर्षामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ फूड प्रोसेसिंग, फंडामेंटल्स ऑफ मिल्क प्रोसेसिंग, इंट्रोडक्शन टू फूड केमिस्ट्री, फर्मेंटेड अँड कॉगलेटेड मिल्क प्रोडक्ट्स, तसेच द टेक्नॉलॉजी ऑफ सिरियल्स अँड मिलेट्स, बेकरी अँड कन्फेक्शनरी प्रोडक्ट्स, तसेच इंट्रोडक्शन टू बिझनेस लॉज अँड इथिक्स, प्रोटीन केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज इन फूड प्रोडक्शन, तसेच फूड डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी, फूड रेफ्रिजरेशन अँड कोल्ड स्टोरेज टेक्नॉलॉजी, अशा प्रकारचे जे वेगवेगळे व्हेरियस विषय आहेत ते पाहायला मिळतात. इथं जे मी विषय सांगितलेले आहेत ते ओन्ली 30 to 40% आहेत. पूर्ण विषय रीड करण्यासाठी या स्क्रीनला पॉज करून तुम्ही विषय रीड करू शकता. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो, आपल्याला काय पाहायला मिळतं, तर जेवढे याच्यात सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे वर्ड्स आहेत ते पाहायला भेटतात, जसं मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग किंवा स्टोरेज, अशा गोष्टी पाहायला भेटतात. हे काय आहे तर बघा, जे अन्न आहे त्याला स्टोरेज कशा प्रकारे केलं जाऊ शकतं, स्टोअर केल्यानंतर समजा ती खराब होऊ नये यासाठी काय केलं जाणार आहे, त्याला प्रोसेस कसं केलं जाऊ शकतं, ते लॉंग टाइम पर्यंत टिकावं, जास्त काळ टिकावं यासाठी काय काय करता येलं पाहिजे. तर या गोष्टींची सर्व इन्फॉर्मेशन किंवा सर्व माहिती या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला शिकवली जाते. तुम्ही हे जर मन लावून शिकलात किंवा पूर्णपणे शिकलात तर तुम्ही इंडस्ट्री रेडी होतात. जे मोठ्या मोठ्या मिल्क कंपनीज असतात, जे फूड प्रोसेसिंग कंपनी असतात, तिथे या विद्यार्थ्यांसाठी डिमांड असते, यांच्यासाठी जॉब वॅकन्सीज असतात. तर अशा प्रकारचा सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जातो, म्हणजे इंडस्ट्री रेडी तुम्ही करण्यासाठी. मित्रांनो, याचा जर पूर्ण मुख्य विषय जर तुम्हाला रीड करायचे असेल किंवा अधिक माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात, जसं की हायर एज्युकेशन. तर बघा, BSc तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर, जो की अंडर ग्रॅज्युएट आहे, तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. मग पुढे MCA, MBA, MSc सुद्धा करू शकता. न्यूट्रिशन डायटेटिक्स मध्ये जाऊ शकता. तुमच्याकडे व्हेरियस फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा एज्युकेशन घेण्यासाठी जे फूड डिपार्टमेंट्स आहेत तिथे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस किंवा PG कोर्सेस तुम्ही करू शकता. त्याच्याही पुढे जर जायचं असेल तर PhD किंवा रिसर्च किंवा जे मास्टर्स आहेत तेही तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. पण हे कम्प्लिटली तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. तुमच्याकडे किती रिसोर्सेस आहेत, पुढे तुम्हाला किती शिकायचे आहे, कोणतं तुम्हाला जॉब मिळवायचं तुमचं ध्येय आहे, हायर पॅकेजेस जर मिळवायचे असतील तर तुम्ही हे डिसिजन जे आहे फर्दर फ्युचरमध्ये घेऊ शकता. दुसरं आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. तर बघा, हे काय आहे तर व्हेरियस गव्हर्नमेंट फील्ड्स आहेत जे गव्हर्नमेंट ओन करतं, किंवा सेमी गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, तिथे जर तुम्हाला जॉब मिळवायचे असेल किंवा एक डिसेंट परमनंट गव्हर्नमेंट जॉब मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागतो. फूड टेक्नॉलॉजिस्ट बनायचा असेल किंवा जर तुम्हाला एक डायटेशियन बनायचं असेल, अशा प्रकारच्या विद्यार्थी ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना, अशा ज्यांनी याच्यातून आलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, यांना संधी दिली जाते. पण तुम्हाला त्याचं प्रिपरेशन ठेवावे लागते, त्याचे विषय अभ्यासावे लागतात आणि हा कोर्स सुद्धा सिरियसली करावा लागतो. काही इतर विषय सुद्धा तुमच्या अभ्यासक्रमाबाहेरचे अभ्यासावे लागतात. त्यानुसार तुम्ही कॉम्पिटिशन पहा, वॅकन्सीज निघतात का ते पहा, या गोष्टी रिसर्च करून तुम्ही फ्युचरमध्ये हे डिसिजन घेऊ शकता. म्हणजे गव्हर्नमेंट जॉबच्या संधी तुमच्यासाठी आहेत. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणते सेक्टर आहेत तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये
जे MTR फूड लिमिटेड, अमूल, डाबर लिमिटेड, गोदरेज इंडिया लिमिटेड, तसेच नेस्ले इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, तसेच कॅडबरी इंडिया लिमिटेड, अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत ज्या की फूड प्रोसेसिंग किंवा जे अन्न फूड बनवणाऱ्या फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता इथं कोणत्या प्रकारचा जॉब आहे तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये फूड टेक्नॉलॉजिस्ट, ऑर्गॅनिक केमिस्ट, बायोकेमिस्ट, होम इकॉनॉमिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, हेड इंजिनियर, प्रोडक्शन मॅनेजर, रिक्रुटर्स, अशा प्रकारचे तुम्हाला जॉब वॅकन्सीज इथे अवेलेबल आहेत. ज्यावेळेस आपण या जॉबवर फोकस करतो तर हे सर्व जॉब जे आहेत तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्येच पाहायला भेटतात. अदरवाईज वेगवेगळ्या जे फील्ड्स आहेत, जसं समजा आपण आतापर्यंत कोर्स पाहिले जसं बँकिंग सेक्टर, IT सेक्टर, इकडे तुम्हाला पाहायला भेटत नाही. कारण तुम्ही हा फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला या पर्टिक्युलर फील्डमध्ये जे आहे ते जॉब मिळतील आणि तिथंच मिळणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. बाकी तुम्ही स्वतःचे प्रायव्हेट फर्म्स किंवा तुमच्याकडे चांगले रिसोर्सेस आहेत तर तुम्ही स्वतःची कंपनी वगैरे सुद्धा चालू करू शकता. दूध डेअरी वगैरे या ठिकाणी सुद्धा जे टेक्नॉलॉजीज असते, फूड टेक्नॉलॉजिस्ट वगैरे किंवा बायोकेमिस्ट वगैरे यांची गरज पडते, तर तुम्ही तिथे सुद्धा जे आहे एक तुमचं स्वतःचं स्टार्टअप सुद्धा ओपन करू शकता. तर अशा प्रकारच्या संधी आहेत. पण लक्षात ठेवा, या संधीचा तुम्ही तेव्हाच वापर चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता, वापर करू शकता, ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स चांगल्या कॉलेजमधून कराल आणि पूर्णपणे हा कोर्स कम्प्लिटली म्हणजे सिरियसली कम्प्लीट कराल. त्यावेळेसच तुम्हाला या संधींचा जे आहे ते फायदा उचलता येईल. बाकी याच्याबद्दल अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये किंवा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. सर्वप्रथम, जर तुमचा फूड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते तुम्हाला सोपे जात असतील, जर तुम्हाला 3 वर्षामध्ये हे सब्जेक्ट पास आउट करता येतील, सर्व्हाइव्ह करता येईल, जर तुम्हाला मी फॉलोइंग जॉब ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की हा कोर्स यूज करा. अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांना फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचं स्वप्न नाहीये, ह्या विषय समजत नाहीये, तर तुमच्यासाठी BSc चे वेगळे किंवा मॅनेजमेंटमध्ये किंवा पॅरामेडिकलमध्ये वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. जर तुम्ही सायन्स स्ट्रीम मधून असाल तर तुम्ही तेही कोर्स कन्सिडर करू शकता. जर आवड असेल तरच या क्षेत्रात या, अदरवाईज येऊ नका, तुम्हाला सर्व्हाइव्ह करणे खूप अवघड जाईल. आता काय लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी, तर बघा, चांगले कॉलेज तुम्हाला जे आहे चूज करायचं आहे. चांगले कॉलेज जर चूज केले तर तुम्ही इंडस्ट्री रेडी व्हाल, ज्या स्किल्स असतात त्या तुम्हाला शिकाव्या लागतात. प्रॅक्टिकल्सवर जास्त भर दिला जातो, त्यामुळे प्रॅक्टिकल ज्या कॉलेजमध्ये होतात चांगल्या प्रकारे तिथे तुम्ही ऍडमिशन घ्या. कारण फूड कशा प्रकारे स्टोअर केलं जातं, कशा प्रकारे प्रोसेस केलं जातं, ते खराब होण्यासाठी काय केलं जाईल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कशी केली जाते, तर या गोष्टींचं प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही जे आहे इझिली जॉब मिळू शकता. अदरवाईज तुमच्याकडे फक्त पीस ऑफ पेपर राहील, म्हणजे डिग्रीचं सर्टिफिकेट राहील, त्याचा काही उपयोग राहणार नाही. पॅरेंट्सनी काय लक्षात ठेवायचं आहे, तुमचं जेही पाल्य आहे, ज्यांनाही हा कोर्स करायचा आहे, तर त्यांना बिलकुलही फोर्स करू नका. जर त्यांचा या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल, त्यांना विषय समजतच नसतील, तर त्यांना वेगळे तुम्ही कोर्स जे आहे ते कन्सिडर करू शकता. मे बी तिथे कोर्स जो आहे याच्यापेक्षा थोडा हलका असू शकतो, हायर असू शकतो, पण त्याच्या इंटरेस्टनुसार हा कोर्स चूज करायला हवा. कारण याच्यामध्ये सेमिस्टर वाईज वेगवेगळे विषय पाहायला मिळतात. प्रत्येक विषय जो असतो ते इम्पॉर्टंट असतो, त्याचे प्रॅक्टिकल्स असतात. जर हे फेल झाले तर तुमच्या पाल्याचं जे शिक्षण आहे 3 वर्षापासून ते 4 किंवा 5 वर्षापर्यंत सुद्धा जाऊ शकतं. विषय बॅक राहू शकतात, वाईट पडू शकते. तर या गोष्टी होऊ नयेत याची तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि विद्यार्थ्यांनी कॉलेज चांगलं चूज करायचं आहे, इंटरेस्टनुसार हा कोर्स चूज करायचा आहे, याचीही काळजी घ्यायची आहे. बाकी या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका. आमची प्लेलिस्ट चेकआउट करा विसरू नका. तसेच तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि जर मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाहीये की कोणता कोर्स चूज करू, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे आम्हाला डायरेक्टली DM करू शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहोत, फ्री ऑफ कॉस्ट. आम्ही तुम्हाला गाईड करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.